नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासात आपण 12वी भूगोलाच्या प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन यातल्या मानवी वस्ती या भागाचा अभ्यास केला. आता आपण भूमी उपयोजन या विभागाकडे वळत आहोत. सुरुवातीलाच बोललो होतो की या प्रकरणाचे 2 भाग आहेत. पहिला आहे मानवी वस्ती आणि दुसरा भूमी उपयोजन. असे 2 एकत्र मिळून हे प्रकरण झालेलं आहे. तुमच्या असे लक्षात आलं असेल की तुमच्या परिसरातील जमिनीचा वापर विविध पद्धतीने केला जातो. नदी, झाडे ही नैसर्गिकरित्या जमीन व्यापतात, तर रस्ते, इमारती या मानवाकडून जमिनीवर बांधल्या जातात. आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी जमीन वापरली जाते. मानव भूमीचा वापर निवास, व्यवसाय, उत्पादन, मनोरंजन इत्यादीसाठी करतो. याला भूमी उपयोजन असे म्हणतात. भूमी उपयोजनाचे वर्गीकरण. ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ग्रामीण भागात भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडीत असतो, तर नगरातील भूमी उपयोजन निवास व विविध व्यवसायांशी निगडीत असते. भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे वर्गीकरण 2 भागात केलं आहे. पहिलं आहे ग्रामीण भूमी उपयोजन आणि दुसरं आहे नागरी भूमी उपयोजन. आपण आधी अभ्यासूया ग्रामीण भूमी उपयोजन. म्हणजे ग्रामीण भागातील भूमी कोणकोणत्या कारणांनी उपयोगात आणली जाते. यात पहिलं आहे वन. जे वनाखालील क्षेत्र असतं, अशा वनाखालील क्षेत्र असणाऱ्या जमिनीचं उपयोजन हे वनांसाठीच होतं, म्हणून वन. दुसरं वर्गीकरण आहे बिगर शेती. म्हणजे वस्ती, मग ग्रामीण नागरी पायाभूत सोयी म्हणजे रस्ते, कालवे यासारख्या, उद्योग, दुकाने इत्यादींचा समावेश या वर्गात होतो. द्वितीयक व तृतीयक व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार या श्रेणीतील उपाययोजनात वाढ होते. तिसरं आहे ओसाड म्हणजे नापीक व अनुत्पादक भूमी. उंच सखल डोंगराळ भूमी, ओसाड वाळवंट, घळीयुक्त भूमी याचा समावेश ओसाड किंवा अनुत्पादक वर्गात होतो. जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही, अशी भूमी या प्रकारात येते. चौथा आहे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन. गायरान किंवा कायम चराऊ जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते. अशी जमीन फारच थोड्या प्रमाणात खाजगी मालकीची असू शकते. ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन ही पंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे एक साधन असते. 5वा किरकोळ वृक्ष, पिके व वनराई जमीन म्हणजे निव्वळ लागवडीखाली नसलेली जमीन. यात निव्वळ लागवडीखालील क्षेत्राचा समावेश नसतो. फळबागा व फळझाडाखालील क्षेत्राचा यात समावेश होतो. या क्षेत्रातील बहुतेक जमीन ही खाजगी मालकीची असते. 6वा वर्गीकरण आहे पिकाऊ अनुत्पादक जमीन. म्हणजे 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीक असलेली कोणतीही जमीन लागवडीखाली न आलेली म्हणजे पड या प्रकारात मोडते. ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून तिची गुणवत्ता वाढवून लागवडीखाली आणता येते. 7वा चालू पड जमीन. 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन या क्षेत्रात येते. जमिनीला जाणीवपूर्वक पड ठेवण्याच्या शेती पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती होते. पड ठेवलेल्या काळात जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनते
किंवा तिला सुपीकता प्राप्त होते. 8 आहे चालू पडशिवायची पडजमीन. ही सुद्धा लागवडीयोग्य जमीन असते. ती जमीन 1 वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीक राहते, ती या प्रकारात मोडते. पण कोणतीही लागवडीयोग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवडीयोग्य अनुत्पादक जमीन या वर्गात मोडते. 9 आहे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्र म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, हे होतं ग्रामीण भूमी उपयोजन. आता आपण पाहूया नागरी भूमी उपयोजन. म्हणजे नगरांमध्ये कोणकोणत्या कारणांनी भूमीच्या उपयोजन केलं जातं, उपयोगात आणली जाते. पहिलं आहे निवासी क्षेत्र. माणसाने स्वतःच्या निवासासाठी बांधकाम केलेले क्षेत्र म्हणजे भूमी आच्छादन हे निवासी क्षेत्र. दुसरं आहे औद्योगिक क्षेत्र. म्हणजे अशी जमीन जेथे कोणत्या ना कोणत्या वस्तू निर्मितीचे कार्य चालते, म्हणजे कुठला तरी व्यवसाय कारखाना वगैरे असतो अशी, जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात अशी भूमी म्हणजे औद्योगिक क्षेत्र. तिसरं आहे संस्थात्मक क्षेत्र. म्हणजे शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मुख्य कार्यालये, छावणी इत्यादीच्या कार्यासाठी व्यापलेली जमीन. या जमिनीचा वापर वरील कार्यासाठी केला जातो असं म्हणजे संस्थात्मक क्षेत्र. चौथं आहे मनोरंजनाखालील क्षेत्र. नागरिकांच्या मनोरंजनाची साधने उपलब्ध असलेली जमीन म्हणजे भूमी आच्छादन, जेथे नागरिक मनोरंजन किंवा करमणुकीसाठी जातात. उदाहरणार्थ खेळाचं मैदान, बाग, सिनेमागृह, नाट्यगृह यांचा समावेश मनोरंजनाखालील क्षेत्रात होतो. 5वं आहे वाहतूक. ह्या जागेचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी होतो. यामध्ये विमानतळ, रेल्वे स्थानक, रस्ते, नैसर्गिक बंदर, लोहमार्ग इत्यादींचा समावेश होतो. 6वं आहे व्यापारी क्षेत्र. नागरी क्षेत्र ज्या जमिनीवर पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होते असे क्षेत्र. हे क्षेत्र निवासी क्षेत्रातही आढळते. काही ठिकाणी मात्र असे क्षेत्र विविध प्रकारच्या माल विकण्याच्या दृष्टीने एका ठिकाणी केंद्रित झालेले आढळतात. उदाहरणार्थ केंद्रीय व्यापारी क्षेत्र. 7वं आहे रेखांकित किंवा सीमांकित भूखंड. हे मोकळे भूखंड असतात ज्याचा वापर इमारतीच्या बांधकामासाठी केला जातो. हे क्षेत्र प्रामुख्याने नागरी क्षेत्राच्या सीमेवर आढळते. वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे कृषीखालील जमिनीवर या क्षेत्राचे अतिक्रमण होते. आणि 8वं आहे संमिश्र भूमी उपयोजन. एखाद्या क्षेत्रात जेव्हा संमिश्र भूमी उपयोजन होत असते तेव्हा विभिन्न प्रकारचे भूमी उपयोजन या क्षेत्रात एकत्रित पाहावयास मिळतात. निवासी, व्यावसायिक, औद्योगिक या प्रकारचे भूमी उपयोजन एकाच क्षेत्रात एकत्रितपणे आढळून येते. अशा क्षेत्रांमध्ये घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने, मोकळ्या जागी एकाच ठिकाणी असू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, भूमी उपयोजन व भूमी आच्छादन यात फरक आहे. बऱ्याच वेळा या शब्दांचा वापर समानार्थी म्हणून केला जातो, पण दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे. भूमी आच्छादन म्हणजे भूमीवर आढळणारे प्राकृतिक घटक जसे की वने, पाणी, बर्फ, खडक, वाळू इत्यादी. या उलट भूमी उपयोजन म्हणजे त्या भूमीचा उपयोग मानव कोणत्या कारणासाठी करीत आहे ते होय. उदाहरणार्थ भूमी उपयोजनाचा उपयोग करमणुकीसाठी करणे. येथे भूमी आच्छादन जरी वनस्पती किंवा वनाखाली असले तरी त्याचा उपयोग म्हणजे भूमी उपयोजन
करमणुकीसाठी होत असतो. एखाद्या क्षेत्राचे भूमी आच्छादन व भूमी उपयोजन समजल्यास त्या क्षेत्राचे संपूर्ण आकलन आपल्याला होते. भूमी आच्छादन हे उपग्रहीय प्रतिमांद्वारे समजले जाऊ शकते, परंतु भूमी उपयोजन उपग्रहीय प्रतिमांद्वारे सांगितले जाऊ शकत नाही. पुढचं एक क्षेत्र आहे ज्याला ग्रामीण नागरी झालर क्षेत्र म्हणतात. म्हणजे नेमकं काय, तर ग्रामीण व नागरी क्षेत्रांमधील भूमीस ग्रामीण नागरी झालर क्षेत्र असे म्हणतात. या क्षेत्रात ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही वैशिष्ट्ये आढळतात. हे क्षेत्र वेगळे नसून या दोहोंमधील संक्रमण क्षेत्र असते. या क्षेत्राची सरमिसळ दोन्ही बाजूंनी झालेली असते. ग्रामीण नागरी झालर क्षेत्रातून अनेक नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागाकडे त्याच्या कार्यालयात किंवा आर्थिक संस्थांमध्ये कामासाठी येतात. यासाठी ते वाहनाने प्रवास करतात. ज्यावेळेस नागरी भागाच्या विकासाबरोबरच विस्तारही वाढतो त्यावेळेस याला नागरी प्रसरण असे म्हणतात. ग्रामीण नागरी झालर क्षेत्रात ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमी उपयोजन आढळते. झालर क्षेत्राची रचना त्यामुळे गुंतागुंतीची असते. या भागात दोन प्रकारच्या प्रशासकीय सेवा आढळतात. उदाहरणार्थ ग्रामपंचायत आणि नगरपालिका. झालर क्षेत्राजवळील नागरी क्षेत्र स्वतःची ओळख घालून बसते. प्रत्यक्षात ही नगरे मोठ्या शहरात विलीन होऊन जातात व मोठ्या शहरांच्या भौगोलिक प्रदेशाचा भाग बनतात. मोठ्या शहरापासून दूर असलेली नगरे मात्र स्वतःची ओळख सांभाळून राहतात. या नगरांचे प्रश्न वेगळ्या स्वरूपाचे असतात. हे प्रश्न प्रामुख्याने सोयीसुविधा व वाहतुकीचे असतात. या सोयी या भागात कमी दर्जाच्या असतात असे आढळते. झालर क्षेत्रातील ग्रामीण भागातही काही प्रमाणात विविधता आढळते. शेतीसाठी वापरात असलेली जमीन निवासी क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात परिवर्तित होते. काही वेळेस पूर्णतः ग्रामीण भाग तसाच राहून तो भाग शहराशी केवळ नागरिकांच्या राहण्यासाठी व शहरात रोजच्या प्रवासासाठी वापरला जातो. नागरी झालर क्षेत्राच्या पुढे ग्रामीण झालर क्षेत्र असते. या भागातील ग्रामीण भाग काही प्रमाणातच नागरीकरणाने संक्रमित झालेला आढळतो. उपनगरे. महानगरांच्या सीमांवर लहान आकाराची नगरे, लहान शहरे किंवा मोठी नगरे असतात. अशा नागरी क्षेत्रास उपनगरे असं म्हणतात. उदाहरणार्थ भांडूप, कल्याण, विरार इत्यादी मुंबई महानगराची उपनगरे मानली जातात. ही सर्व लहान मोठी नगरे मुंबई शहराच्या विकासाच्या परिणामाने वाढलेली आहेत. याचप्रमाणे वाकड, हिंजवडी ही पुण्याची उपनगरे आहेत. धन्यवाद.